नारी आहे शक्ती, नारी आहे प्रेरणा. तिच्यामुळेच फुलते घराची प्रत्येक कळा. तिच्या कष्टांना देऊया मान आज खास. महिला दिनी करूया तिचा सन्मान खास. जिथे स्त्रीचा होतो सन्मान, तिथेच वाढते देशाची शान. तिच्या कर्तृत्वाला देऊया मान. महिला दिनी करूया तिचा अभिमान. आई, बहीण, पत्नी, मैत्रीण अशा अनेक रूपात स्त्रीच देते आयुष्याला प्रेम आणि साथ. तिच्या त्यागाला आणि धैर्याला करूया सलाम. महिला दिनी प्रत्येक स्त्रीला मानाचा नमस्कार. ती आहे घराची शान, ती आहे कुटुंबाची ओळख. तिच्या हसण्यातच असतो आनंद, तिच्यामुळेच जीवन सुंदर आणि आनंदमय. तिच्या प्रेमात असते माया, तिच्या शब्दात असते शक्ती. स्त्री म्हणजे प्रेरणा, जी देते आयुष्याला नवी दिशा. तीच आहे जीवनाची प्रेरणा, तीच आहे घराची शक्ती. तिच्या कष्टामुळेच फुलते आनंदाची प्रत्येक कळी. स्त्री म्हणजे धैर्य, स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे प्रेम आणि भक्ती. तिच्या कर्तृत्वाने उजळतो संसार, तिच्यामुळेच सुंदर होतो हा संसार. तिच्या त्यागाला नाही मोल, तिच्या प्रेमाला नाही तोल. अशीच आहे प्रत्येक स्त्री महान, तिच्या चरणी करूया सन्मान. स्त्री म्हणजे ममता, स्त्री म्हणजे त्याग. तिच्या कष्टामुळेच फुलते आनंदाची प्रत्येक बाग. ती आहे जगण्याची उमेद, ती आहे प्रेमाचा सागर. तिच्यामुळेच आयुष्य होतं सुंदर आणि उज्ज्वल. तिच्या हसण्यात असतो आनंद, तिच्या डोळ्यात असते आशा. अशीच असते प्रत्येक स्त्री, जगाला देणारी नवी दिशा. चूल आणि मूल एवढीच नव्हे तिची ओळख, आज ती गाठते यशाची प्रत्येक शिखर. घरही सांभाळते आणि स्वप्नही पूर्ण करते. म्हणूनच स्त्रीला म्हणतात खऱ्या अर्थाने शक्तीचा सागर. आईच्या मायेची ऊब, बहिणीच्या प्रेमाची साथ, पत्नीच्या विश्वासाचा आधार. स्त्रीशिवाय अपूर्ण आहे प्रत्येकाचा संसार. जिथे स्त्रीचा होतो सन्मान, तिथेच वाढतो समाजाचा मान. तिच्या कर्तृत्वाने उजळतो देश महान, म्हणून महिला दिनी करूया तिचा अभिमान. तीच आहे प्रेरणा, तीच आहे शक्ती. तिच्यामुळेच जगाला मिळते नवी भक्ती. तिच्या कष्टांनी घडतो प्रत्येक संसार, म्हणूनच स्त्री आहे जगाचा खरा आधार. वादळ आली तरी न घाबरणारी, अडचणींना हसत सामोरी जाणारी. अशीच असते प्रत्येक स्त्री महान, तिच्या धैर्याला आज करूया सलाम.